नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज 2 जून आणि आज रोजी आपण आले या पिकाची लागवड करतोय आणि लागवड कशा पद्धतीने करतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपण चायना पद्धतीने जे येतं ही आले अद्रक जे येतं लागवड करत आहोत। तर बघा, आपण बेडवर न लावता अशा ह्या दांडामध्ये बैलाच्या सहाय्याने काकरे काढून त्याच्यामध्ये अशा प्रकारे आता हे लागवड चालू आहे बघा। आणि आपण बेड काढून ती नाली असते, नालीमध्ये आपण लागवड करत आहोत बघा। तर एक ही चायना पद्धतीने आपण जे आहे तर अद्रक या पिकाची लागवड करत आहे। आपण पारंपरिक पद्धत सोडून एक नवीन पद्धतीने जे येतं मागच्या वर्षीपासून आले अद्रक लागवड करत आहे। मागच्या वर्षीसुद्धा आपण नालीमध्येच म्हणजे दांडामध्येच आपण काकरी काढून आले अद्रकीची लागवड केली होती। त्यामुळे फायदा असा झाला शेतकरी मित्रांनो की आपण रेग्युलर जे खर्च करतो किंवा याच्या अगोदर जो खर्च केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये जेवढं उत्पन्न आपल्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून उत्पन्न मिळत होतं तेच 50 ते 60 हजार रुपयामध्ये आपल्याला तेवढं उत्पन्न या पद्धतीमध्ये मिळतं आहे। याचा हा खूप मोठा फायदा आहे आणि उत्पन्न तर वाढतंच, प्लस त्याच्यामध्ये मालाची क्वालिटी चांगली होते। कारण जर आपण खोलवर बियाणं लावलं, चायना पद्धतीने जर लागवड केली आले अद्रकीची, तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पंजा माल जो असतो बनत चालतो, कारण याला भर जी आहे खूप व्यवस्थित लागते। आता बघा, हे बेणं आहे, या बेण्याला कशा प्रकारे अंकुरण आलेलं आहे बघा, कशा प्रकारे याला जर्मिनेशन झालेलं आहे। प्रत्येक एका खांडाला 3-4 असे डोळे आलेले आहेत बघा। आणि काही बेण्याला तर एक बघा मुळी पण फुटलेली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी थोडं पाणी जास्त झालेलं होतं खालचं जो असतो खालचा थरा असतो सगळ्यात खालचा, त्या बियाण्याला मुळी पण आलेली आहे। तर ही जी वेळ आहे बियाण्याची, ही योग्य वेळ आहे लागवडीची बघा। जे शेतकरी नवीन लागवड करणार आहे यावर्षी त्यांनी हा व्हिडिओ बघा की अशा प्रकारे बियाण्याला ज्या वेळेस छोटे छोटे कोंब निघतात, हे बघा ही जी अवस्था आहे बियाण्याची, तर या अवस्थेमध्ये तुम्ही आले अद्रक जे आहे तर लागवड करून घ्यावी। यानंतर ज्यावेळेस जास्त जर कोंब निघाले, जास्त मोठाले जर डोळे निघाले, तर ते लागवडीमध्ये तुटते आणि आपल्या बियाण्याची जी आहे तर क्वालिटी मंदावते। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही आले अद्रकीची लागवड चालू आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या ह्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येतं मिळत राहील। आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कशी लागवड करता हे कमेंट करून सांगा, किंवा मग तुम्हाला ही चायना पद्धतीची ही लागवड जी आहे आपण करतोय ही कशी वाटते। कारण मागच्या वर्षीचा माझा अनुभव सांगतो तेच तुम्हाला सांगत आहे की याच्यामध्ये खर्च कमी करूनसुद्धा आपण अपेक्षित उत्पन्न काढू शकतो, म्हणजे 120-25 क्विंटल प्रति एकर असं ॲव्हरेज काढू शकतो। तर बघा, अशा प्रकारे आपण काकरी काढून काकरीमध्ये अशा प्रकारे लागवड करून एक फुटाच्या किंवा 9 इंचावर 1 फूट किंवा 9 इंचावर सरासरी आपण आता ही लागवड केलेली आहे। तर ह्या अंतरावर जर लागवड केली तर एकरी तुम्हाला बियाणं लागतं आहे बघा शेतकरी मित्रांनो 11 ते 12 क्विंटल। 11 ते 12 क्विंटल जर तुम्ही बियाणं घेतलं तर पूर्ण 1 एकर क्षेत्र चांगलं दाट बियाणं जे आहे तर पुरेसं होतं।
आणि अशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही जर पद्धत आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवी माहिती घेऊन.